कल्याण आणि आसपासच्या परिसरात दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी थाटात दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले। तसेच टिटवाळा येथे शिवसेना नेते व कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी नगरसेवक मयूर पाटील यांच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले। कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड आदी परिसरातील गोविंदा पथकांनी 5, 6 आणि 7 आणि 8 थर रचून सलामी दिली। सलामी देणाऱ्या प्रत्येक पथकाला आयोजक मयूर पाटील यांच्या हस्ते रोख रक्कम व पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं। यावेळी दहीहंडी उत्सवाच्या आयोजनाबाबत बोलताना हिंदू संस्कृती आणि परंपरा टिकवण्यासाठी हे आमचा छोटासा प्रयत्न असल्याचं मयूर पाटील यांनी म्हटलंय। आपण म्हटल्याप्रमाणे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर पूर्ण भारतामध्ये आपल्या दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होईल। प्रथमतः मी गोपालकालाच्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देईल व आज आपण बघत आहात पूर्ण आपल्या या बल्ल्याणी परिसरात दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा साई प्रतिष्ठान व शिवसेना आयोजित भव्य दहीहंडी उत्सव तिथे मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे। तिथे प्रथम पारितोषिक 5,55,555 या प्रथम जो दहीहंडी फोडेल यांना आम्ही देत असतो। तसे 5 तर 7 तर 7 तर 8 तर यांनाही रोख रक्कम पारितोषिक देत असतो आणि आपल्या हिंदू संस्कृतीची परंपरा आम्ही कायम टिकवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे। धन्यवाद। आपण नेहमीच म्हणत असतो की मयूर पाटील यांच्या कार्यक्रमामध्ये सर्व मान्यवर हे आदरपूर्वक येत असतात, आपुलकीने येत असतात। कारण मयूर पाटील यांच्या कार्यक्रमामध्ये फुलांचा तर मनाच्या रांगोळ्या सजवल्या जातात, म्हणून हे सर्व अल्लग प्रेम, अफाट प्रेम हे मयूर वरती आज आपल्याला